40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं खरंच शक्य आहे का? कॅन यू बी रिटायर्ड ॲट द एज ऑफ 40? 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं खरंच शक्य आहे का नाही, हेच आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे आमच्या ह्याच्यात अजून कोण 60 वर्षात पण रिटायर नाही झाला, मग 40व्या वर्षात कसं काय शक्य आहे? तर काय काय जणांचं असं असेल, म्हणजे पिढ्यानपिढ्या वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, अजून सगळे म्हणजे अशा बरेचसे प्रकार, म्हणजे अशा पिढ्यानपिढ्या आमच्या पिढ्यात कोण रिटायर नाही झाला, 60 वर्षात पण रिटायरमेंट नाही झाला, तर 40व्या वर्षात कसं काय शक्य आहे? तर मला म्हणायचं आहे, 40व्या वर्षात सुद्धा शक्य आहे. आता कसं शक्य आहे, मी आता हळूहळू तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे सांगेन, तर कसे शक्य आहे ते आपण बघू. जरी आता इथं मुद्दा कसा आहे, जी आपली जुनी पिढी होती, असं असेल की काही जणांना माहिती असेल सुद्धा की 40 वर्षात आपण रिटायरमेंट घेऊ शकतो, पण त्यांनी केलं नसेल. काय काय जणांना माहीत नसेल सुद्धा आणि काय काय जणांना माहीत असेल सुद्धा. खूप जणांना असं होतं की काही गोष्टी माहिती असतात पण माणसं करत नाहीत. त्यामुळं सुद्धा काही काही जणांनी 40व्या वर्षात रिटायरमेंट नसतील घेतली. आता प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही मेहनत किती करताय ना, त्याच्यावर तुमची रिटायरमेंट अवलंबून आहे. तुम्ही जर 50 वर्षाचं काम जर 30 वर्षातच करत असाल, तर 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं सोपं आहे, म्हणजे घेऊ शकता तुम्ही. जर तुमची तयारी 50 वर्षाचं काम 70 वर्षात करायचं असेल, तर 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं अवघड आहे. म्हणजे इथं कसं आहे, 50 वर्षाचं काम तुम्ही 30 वर्षात केलं, तर 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं सोपं आहे. पण जर तुम्ही 50 वर्षाचं काम 70 वर्षात करत असाल, तर रिटायरमेंट घेणं अवघड आहे. आणि काही काही वेळा आता काय होतं, कंपन्या म्हणजे एखादा माणूस जर 60 वर्षापर्यंत कंपनीत काम करत असेल, तर तो अजून बघतो की त्याचा डोक्यात असेच विचार असतात की मला अजून कंपनी 10 वर्ष ठेवेल का? आता ती कंपनी असते, ते हा माणूस कधी जातोय त्याची वाट बघत असते आणि ह्याचे विचार असतात की कंपनीत मला अजून 10 वर्ष कोण ठेवेल का? तर मला इथे म्हणायचं आहे की कंपनीने तुम्हाला सोडायच्या अगोदर ना, तुम्हीच कंपनीला सोडा. जो व्यक्ती वेळ गेल्याच्या नंतर पण स्वतःची जागा सोडत नाही, त्या माणसाची व्हॅल्यू नसते. सचिन तेंडुलकरनी क्रिकेट टीम मधून काढायच्या अगोदर त्यांनी रिटायरमेंट घेतली. तुम्हाला कंपनीने नंतर कंटाळायच्या अगोदर तुम्ही रिटायरमेंट अगोदर घेतली पाहिजे. 60 वर्षात रिटायरमेंट आली आणि नंतर म्हणतो अजून मी 10 वर्ष काम करू का? तर ह्याला काही अर्थ नाही. काही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. तर तुम्ही जर तुमचं काम 60 वर्षाचं 40 वर्षातच करायला तयार असाल, तर तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता. आणि हा प्रश्न ज्याने त्याने स्वतःला विचारायचं आहे की खरंच आपण 40 वर्षात रिटायरमेंट घेऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की 40 वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता, म्हणजे घेऊ शकताच. कारण ज्या व्यक्तीची त्या त्या पद्धतीने मेहनत करायची तयारी असते ना, तोच व्यक्ती तुम्हाला सांगत असतो. तुम्ही म्हटलात की माझं 40 वर्षात नाही होऊ शकतं, मग 50 वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता, 60 वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता. मी 40 वर्षात, हा बघा, 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं म्हणजे असं नाही की नंतर 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणे नंतर आरामच आराम, मस्त झोपून राहणे, कोण इकडनं जातोय कोण तिकडनं जातोय, किंवा काहीच काम न करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे नुसतं आरामच आराम. तुम्ही 30 वर्षापर्यंत मेहनत केलीत आणि नंतर जमा केलेली रक्कम व्यवस्थित जर नाही वापरली, तर ते अवघड होतं. म्हणजे तुम्ही रिटायरमेंटसाठी नियोजन करून सगळं ठेवलात आणि नंतर तुम्ही काही कामच नाही केलं. आरामच आराम. येणारे पैसे घेतले, नुसतं त्याच्यावरच सगळं चाललंय, सगळं आरामच आराम. शरीर आजारी पडेल.
आणि शरीर एकदा आजारी पडला की जे रिटायरमेंटमध्ये तुम्ही जेवढे पैसे कमवले ते शरीरासाठी जातील. त्यामुळं रिटायरमेंट घेणे म्हणजे असं नाही की काही नुसतं आराम. चला, रिटायरमेंट घेणे म्हणजे असं की जो तुम्हाला आवडतो काम करायला, तो काम करणे. 40व्या वर्षाने, आता 40व्या वर्षापर्यंत रडत रडत कंपन्यात मालकाला बोलणी देत, हे काही ना काहीतरी करत आपले कसे तरी 40 वर्ष काढली. आता तुम्ही जर 40 वर्षात रिटायरमेंट घेताय म्हणजे तुम्ही असं काम करा जे तुम्हाला करायला खूप आवडतं. आणि काही जणांचं असं पण असतं बघा, 60 वर्षात रिटायरमेंट घेणं म्हणजे म्हातारपणात रिटायरमेंट घेणे. आपण ॲक्च्युअलमध्ये आत्ताची जी परिस्थिती आहे, माणसं आजकालच्या जगात खाणं व्यवस्थित नाही आहे. माणसं खाणं व्यवस्थित खात नाहीत, वेगळंच फूड खातात, आयुष्य धावपळीचं आहे. या अशामध्ये माणसाचं जीवन माणसं आता कमी वयातच म्हातारी व्हायला लागलेत, असा प्रश्न आहे. त्यामुळं 60 वर्षात रिटायरमेंट घेणे म्हणजे म्हातार वयात रिटायरमेंट घेणे. त्याच्या अगोदर घेतली जरा 40-50 वर्षात तर जीवन थोडं अजून जगता येईल. त्यामुळं 40व्या वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता, फक्त थोडीशी जरा मेहनत करावी लागेल तुम्हाला. आणि काय जण असं पण म्हणतील, काय हवेत बोलतो, काय हवेत गोळ्या मारतो, 40व्या वर्षात काय शक्य आहे का? तर शक्य आहे. मी जर तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलतोय 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं शक्य आहे, तर शक्य आहेच. आता ते कसं शक्य आहे? ते तुम्ही एकदा स्वतःशी थोडंसं 1 तास बसा आणि विचारा स्वतःला की खरंच शक्य आहे का 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं? तर शक्य आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं नियोजन करा की 40व्या मी जो काम 60 वर्षापर्यंत करणार आहे, तो काम मी कसा करू शकतो 40व्या वर्षात? तर तुम्हाला सोपं आहे. म्हणजे जास्त प्रत्येकाने हा प्रश्न, मी 40व्या वर्षात रिटायर होऊ शकतो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा आणि त्यानुसार डिसिजन घ्या. मी नाही म्हणत की मी तुमच्या असं मागच नाही लावलं की रिटायरमेंट व्हा 40व्या वर्षात. मी असं तुमच्या आयुष्याच्या अनुभवानुसार ठरवा की तुम्ही 50व्या वर्षात रिटायरमेंट घेऊ शकता, 60व्या, 40व्या, हे प्रत्येकाच्या डिसिजनवर आहे. तर अशा महत्त्वाच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. अजून आता कशी घ्यायची 40व्या वर्षात स्टेप बाय स्टेप रिटायरमेंट, अजून पुढे 2-3 व्हिडिओ येतीलच, ते मी त्यात तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन सगळं. काही क्वेरीज असले कॉमेंटमध्ये मेन्शन करा. आणि शेवट, खरंच 40व्या वर्षात आपण रिटायरमेंट होऊ शकतो. फक्त प्रश्न आहे की इथं आपल्या मनावर, जर तुम्ही मनावर घेतलात तर. मनावर नाही घेतला तर तुम्ही म्हातारपणापर्यंत सुद्धा काम करू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे की 40व्या वर्षात रिटायरमेंट घेणं का ठरवा, नंतर असं काम करा जे तुम्हाला खूप आवडतं. तर बस एवढंच मला थोडंसं तुम्हाला डिस्कस करायचं होतं. अजून काही पुढे व्हिडिओ येतीलच. काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.